माझ्याकडून आज तुम्हाला या संक्रांतीचा हा स्पेशल तिळगुळ. घ्या, तिळगुळ घ्या आणि गोड बोला. May I come in, sir? अरे आदिती, ये ना ये. मिस्टर जयराम, अहो मी तुम्हाला एवढा तिळगुळ दिला, तुम्ही मला विश करणार नाही? हाँ सर, हे तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. काय ग आदिती? हो, दाभोळकर साहेबांना तिळगुळ द्यायला आलीस ना? हो. हा, मग दे ना. पण मी आता निघते. हा, बऱ्याच गप्पा झाल्या आमच्या. आता जरा कामाला लागते. येते. सर, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. असते. अदिती, तुला तुझ्या आयुष्यामध्ये सर्व काही मिळव, जसं पूर्वी मिळत होतं तसंच. नाही नाही, मामाच्या हातचे तिळाचे लाडू. मी गंमत केली सर. अदिती, ये बस ना. नाही नको, येते मी. अगं, थोडा वेळ तरी बोलशील की नाही आज? बरं, तुझं काम कसं चाललंय? छान. अरे म्हणजे काय, छानच असणार. मिस्टर अविनाश सारख्या हुशार माणसाबरोबर काम करतेस तू सध्या. त्यांची कॅनडा टूर आत्ताच सक्सेसफुल झाली, म्हणजे आता तुझ्यावरती जबाबदारी वाढणार. देव मॅडम सुद्धा आता तेच सांगत होते. देव मॅडम आणि अविनाश दोघंही तुझ्या कामावरती खूप खुश आहेत. तुम्ही पुढचं प्रोजेक्ट कुठलं करताय दोघे जण एकत्र? करणाऱ्याचं. हो, ते सक्सेसफुल होणारच, खात्री आहे मला. कारण तुमचं ट्युनिंग खूप छान आहे ना. म्हणजे एकमेकांना काय हवं ते इतकं बरोबर कळतं ना तुम्हाला. इझी होतं ना त्यामुळे एकमेकांसोबत काम करायला. नाही, बरं आदिती, माझं एक काम होतं जरा तुझ्याकडे.
म्हणजे बघ ना, मला आठवतंय पूर्वी तू सगळ्यांसाठी गिफ्ट आणली होतीस ऑफिसमध्ये. म्हणजे काय, तुला सगळ्यांची आवड निवड बरोबर माहिती आहे ना. आणि अविनाश सरांना तर खूप चांगलं ओळखतेस. इतक्या प्रोजेक्ट्स वरती एकत्र काम केलंय तुम्ही. तुला बरोबर माहिती असणार त्यांची आवड, नाही का? नाही, मला त्यांच्यासाठी एक गिफ्ट घ्यायचं होतं, तर ते घेण्यासाठी मला जरा मदत करशील का तू प्लीज? हो, नक्की करेन. गुड गर्ल. बरं, मी तुला सांगतो नंतर. येऊ मी? मिस्टर जयराम, तुमचं एक ओपिनियन हवं होतं मला. अविनाश आणि आदितीचं ट्युनिंग खूप छान जमलंय नाही? जसं तुमचं आणि जुईचं. सर, नाही आहे तसं काही. माहित नाही, पण मिस्टर जयराम, तुमच्याबद्दलचं माझं मत जरी बदललं नसलं तरी या ऑफिस मधल्या लोकांचं तुमच्याबद्दलचं मत बदललंय सध्या. ज्या वेगानं तुमच्या करिअरचा ग्राफ वरती जायला हवा होता, त्याच्यापेक्षा जरा जास्तीच वेगानं तो वर गेला. आता तितक्याच वेगानं तो खाली येतो की नाही ते बघ. तुमच्या अधोगतीला सुरुवात झाली आहे मिस्टर जयराम. संक्रांत आली आहे तुझ्यावर. सर, तिळगुळासाठी थँक्यू. बरं झालं पण तुम्ही लवकर आलात ते. सणासुदीला घर कसं भरल्यासारखं वाटतं. अदिती, आज बहिणींनी स्वयंपाकाचं बरंच काही केलंय. हा, सकाळपासून त्याच गडबडीत आहेत. मी म्हंटल काकूंना की आपण ना आदितीसाठी काही कामच ठेवायचं नाही, हो की नाही काकू? अशी ऑर्डर सोडली मॅडमनी आणि खोलीत जाऊन बसली. ती आत्ता येते बाहेर. हो, काय बोलताय तुम्ही? तसं नाहीये हा काही काका. म्हणजे काय आहे ना, मला माहितीये ना की आदितीला काकूंच्या हातचंच आवडतं. मग माझी कशाला ना उगाच लुडबुड तिकडे, म्हणून मी. काकू, ते गॅस सिलेंडर बंद करायचं होतं, ते तुम्ही मला म्हणाल होतात आठवण करून द्यायला. केलाय? नाही नाही, तुम्ही बसा, मी करते ना. माझा तेवढाच हातभार. आले. हा, स्वयंपाकातल्या कामाचा खारीचा वाटा तिनं उचललाय. अहो, तुम्ही काही काळजी करू नका. मी गॅस मगाशीच बंद केलाय. काकू, तसंही मी आज लवकर येणारच होते ना. आपण एकत्रच केलं असतं सगळं काम. अगं, एवढं काही केलं नाहीये ग मी. बरं, ते जाऊ दे. तुमचा दिवस कसा गेला? छान. आणि आज मी पप्पांना विश सुद्धा केलं. काकू, बरं झालं पप्पा आमच्याच ऑफिसमध्ये, म्हणजे त्या निमित्ताने त्यांना भेटता येतं ना. नाही म्हणजे तशी आमची भेट रोजच होते, पण अशा सणासुदीच्या दिवशी वाटतं ना त्यांना विश करावंसं.
कधी कधी तर पप्पा काम नसताना सुद्धा येतात ऑफिसमध्ये. मग त्याच निमित्ताने आमचं बोलणंही होतं, गप्पा होतात. आता पप्पांची तब्येत बरी नव्हती, हे जर ते ऑफिसमध्ये आले नसते तर मला कसं कळलं असतं. पण काकू, हल्ली ना पप्पा खरंच बदललेत. म्हणजे त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं, त्यांचं स्वतःहून सगळ्यांना अप्रोच होणं, खरंच आधीपेक्षा खूप बदललेत ते. काकू, हा बदल कोणामुळे माहितीये का? जयमुळे. जयनी त्यांना यश मिळवून दाखवलं ना, त्यामुळे त्याच्याबद्दलचा त्यांचा दृष्टिकोन बदललाय आता. आणि हल्ली तर ते जय बरोबर सुद्धा व्यवस्थित बोलतात. हो ना जय? हा हो. आणि एवढंच काय, आज तर त्याला विश सुद्धा केलं स्वतःहून. हा फक्त ममाशी बोलणं होत नाही. आता आजच बघा ना, मला तिची इतकी आठवण येत होती की मी पप्पांना तिच्या हातच्या तिळाच्या लाडवांबद्दल सुद्धा विचारलं. काकू, आज ना, आजचा दिवस खरंच माझ्यासाठी खूप लकी आहे. आज माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होत आहेत. मम्माचा फोन आलाय. हॅलो मम्मा, तुला 100 वर्ष आयुष्य आहे. मी आत्ताच काकूंशी तुझ्याबद्दल बोलत होते. का काय झालं? मम्मा, मी घरी आहे. काय झालंय सांगशील का? अदिती, मम्मा, अदिती, मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तुला मला प्रत्यक्षात विश करायचं होतं ना, म्हणून मुद्दामून मी इथे आले. थँक्यू सो मच. तू आता मला इथेच उभं करणार आहेस का? नाही नाही, या ना आत या. आणि मम्मा, काय ग, कशी बोलत होतीस तू? मी इतकी घाबरले माहितीये. हो म्हणजे हिचं फोनवरचं बोलणं ऐकून आम्ही सगळे. सॉरी, मी तुम्हाला सगळ्यांना घाबरवलं. खरं तर मला अदितीला शिक्षा द्यायची होती ना, म्हणून मग हे सगळं काही केलं. मला कसली शिक्षा मम्मा? नाहीतर काय, तुला माझ्याशी बोलायचं नसतं, माझी आठवणही येत नाही. हिचं आपलं सारखं पप्पा पप्पा. नाही हो, असं काही नाहीये. दिवसातून एकदा तरी ती तुमच्याबद्दल सांगतेच मला. सॉरी हा, मी तुम्हाला न सांगताच या इथे आले. अहो नाही नाही, असं काही नाहीये. तुमच्या मुलीचंच तर घर आहे. जय, तुला सुद्धा मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हालाही. तुम्हाला पण सगळ्यांना शुभेच्छा. मम्मा, आजच मी पप्पांकडे तुझी आठवण काढली होती. पप्पा,
अय्या हे बाहेरच थांबले वाटतं. म्हणजे अगं हे सुद्धा आलेत. काय? हो ना. थांबा मी यांना बोलवून आणते. थांब, मी बघते. ऍक्च्युली माझं इथे जवळच थोडंसं काम होतं, सो जरा घाईत आहे मी. तुम्ही घरात येणार नाही का? तुझ्या आईचं जर इथलं काम आटपलं असेल तर तिला वेळ आहे. प्लीज तुम्ही या ना. दाभोळकर साहेब, तुम्ही असे बाहेर का उभे? या आत या. सर प्लीज. बसा दाभोळकर साहेब, बसा. आज ना माझा स्वतःवर विश्वासच बसत नाहीये. असं वाटतंय की मी स्वप्न बघतेय. आणि खरंच जर का हे स्वप्न असेल ना, तर मग हे स्वप्न कधीच तुटू नये. काय तुम्ही आलात, खूप बरं वाटलं. आजचा दिवस लक्षात ठेवेल तुमची मुलगी. पण एवढं खुश तिला मी कधीच पाहिलं नव्हतं. नाही, अनिताने हट्ट धरला म्हणून मला यावंच लागलं. तसंही मला थोडं काम आहे, मला निघायचंय लवकर. हरकत नाही. तुम्ही काय घेणार? चहा, कॉफी की सरबत आणू? नाही, मला काही नाही. अय्या असं कसं? नाही, काहीतरी घ्यावंच लागेल ना तुम्हाला. मी शोभा. नमस्ते. अरे तू कोण बाबा? काय आणलंस काय? माझा ड्रायव्हर आहे तो. अदिती, तू म्हणाली होतीस ना तिळगुळ खायचाय म्हणून. तुझ्यासाठी घेऊन आलोय. आणि सगळ्यांसाठी गिफ्टही आणलंय. सगळ्यांसाठी गिफ्ट? सगळ्यांसाठी? हो, सगळ्यांसाठी आणली आहे संक्रांतीची भेट. अय्या कशाला कशाला उगाच. ए उभा करायलाच ठेव ठेव. थँक्यू पप्पा. चला निघतो आम्ही. हे असं कसं?
तुम्ही काहीच न घेता का निघालाय? मी चहा करते तुमच्यासाठी. आणि हो, शिरा करते. बसा तुम्ही. अदू, अहो थांबूया ना थोडा वेळ. थांबा थोडा वेळ. काय तिच्या आयुष्यात असे दिवस सारखे सारखे येत नाही तो. आणि माझ्या सुद्धा. नाहीतर तिच्या हातचा शिरा मी कधी खाणार नाही का? थांब अदिती, मी पण येते मदतीला. हे गिफ्ट खूप महाग असतील नाही? नाही म्हणजे त्याच्या पॅकिंग वरूनच कळतंय मला. जरा बघू का मी काय गिफ्ट आणले ते. बाई एवढी गिफ्ट आणली आहे. अय्या, मला पण आणली त्यांनी गिफ्ट. मी जरा बघते. हा आलेच. हा आले. मी आले. हा